एम ए मराठी M54 मराठी 223 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास द्वितीय सत्र पुस्तक 4 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास इसवी सन 1960 ते 2000। आता ह्या कालखंडात काही कथाकारांनी कथा लिहिल्या, त्या कोणत्या प्रकारच्या कथा लिहिल्या ते मी थोडक्यात सांगते। आता कथा, नवकथा, दलित कथा, ग्रामीण कथा, स्त्रियांचे कथालेखन, प्रयोगशील कथा आणि विज्ञान कथा ह्या कथा आहेत। आपण नवकथेनंतरच्या कथा बघूया की नवकथेनंतरचे कथाकार कोण होते। दलित कथाकार, ग्रामीण कथाकार, प्रयोगशील कथा कोणी लिहिल्या, विज्ञान कथा कोणी लिहिल्या हे आपण बघणार आहोत। तर नवकथेनंतरचे जे कथा लिहिले ते कथाकार होते G.A. कुलकर्णी, हे महत्त्वाचे कथाकार होते। त्यानंतर भाऊ पाध्ये, विद्याधर पुंडलिक, शरदचंद्र चिरमुले, चित्र खानोलकर, रंगनाथ पठारे, भारत सोसने आणि दमा मिरासदार यांनी विनोदी कथा लिहिल्या, मिलिंद बोकील, तसेच मधु मंगेश कर्णिक, जयवंत दळवी, श्रीजा जोशी, दिबा मोकाशी, A.V. जोशी, रणजित देसाई, हे जयवंत दळवी, मधुकर धर्मापुरीकर, रवींद्र शोभणे असे बरेच कथाकार ह्या नवकथेनंतरच्या कथेत झाले। तर G.A. कुलकर्णी यांनी ज्या कथा लिहिल्या, हिरवे हिरवे, रक्तचंदन, काजळ माया असे त्यांचे अनेक कथासंग्रह या कालखंडात प्रसिद्ध झाले। त्यानंतर औदुंबरची नाव, सूर्यकथेवर त्यांचा अर्धसत्य हा चित्रपटही त्यावेळेस निघाला। त्यानंतर भाऊ पाध्ये पण एक महत्त्वाचे कथालेखक होते। तर विद्याधर पुंडलिक यांनी पोपटी चौकट, टेकडीवरचे पीस हे असे त्यांचे 2 कथासंग्रह आहेत। त्यानंतर शरदचंद्र चिरमुले यांची श्री शिल्लक हा एकमेव संग्रहात केवळ 14 कथा आहेत। त्यानंतर मानवी विकार, वासना, विकृती यांचे दर्शन घडवणारी कथा चित्र खानोलकर यांनी लिहिली। रंगनाथ पठारे यांनी ज्या कथा लिहिल्या त्या म्हणजे अनुभव विज्ञ आहे, रथ, स्पष्ट वक्तेपणाचे प्रयोग, ईश्वर मूर्तात्म्यास शांती देवो हे त्यांचे कथासंग्रह वाचकाला नवे अनुभव देतात। भारत सोसने यांनी कथा लिहिल्या ते म्हणजे अस्वस्थ विस्तीर्ण रात्र, चिरदाह या संग्रहातील कथा त्यांनी साकार केलेल्या आहेत। त्यानंतर दमा मिरासदार यांनी विनोदी कथा लिहिल्या, प्रकाश संत, श्रीजा जोशी, दिबा मोकाशी, A.V. जोशी, रणजित देसाई, मधु मंगेश कर्णिक, जयवंत दळवी, रवींद्र शोभणे, मधुकर धर्मपुरीकर असे खूप कथालेखन बऱ्यापैकी मान्यताप्राप्त असे काही लेखक आहेत। त्यानंतर 1975 नंतर कथाकारांनी महत्त्वपूर्ण कथालेखन केले, त्यात मिलिंद बोकील हे त्यापैकी एक आहेत। आता त्यानंतर दलित कथा। आता दलित कथेची सुरुवात ज्यांच्या कथालेखनाने सुरू झाली ते म्हणजे बंधू माधव आणि अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख आपल्याला करता येईल। बंधू माधव हे पहिले दलित कथाकार होते आणि त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचे खुळवाडी 1957 मध्ये हा पहिला कथासंग्रह मराठी कथेत त्यांच्या कथेने पहिल्यांदाच बंडखोर नायक उभा केला। आणि अण्णाभाऊंची कथा ही सूड आणि संघर्षाची कथा आहे। त्यानंतर शंकरराव खरातांच्या कथा 12 बलुतेदार हा त्यांचा कथासंग्रह 1959 मध्ये प्रसिद्ध झाला। पहिल्या कथासंग्रहात खरातांना नाव मिळवून दिले। त्यानंतर त्यांचे तडीपार, सांगावा, टिटवीचा फेरा, आडगावचं पाणी
असे अनेक कथासंग्रह आले. त्यानंतर दलित कथेत म्हणजे प्रसिद्ध आपले लेखक बाबूराव बागुल, दलित साहित्य प्रवाहाचे वैशिष्ट्य सांगणारे पहिले लेखक होत बाबूराव बागुल. जेव्हा मी जात चोरली होती 1963 हा कथासंग्रह त्यांनी लिहिला आणि त्यानंतर मरण स्वस्थ होत आहे 1969 लिहिला. या दोनच कथासंग्रहातून नेमकेपण मराठीतील महत्त्वपूर्ण कथालेखन त्यांनी केले आणि दलित साहित्याची आशयसूत्रे प्रथम बागुलांच्या कथेतूनच आली. त्यानंतर केशव मेश्राम यांनी पहिला कथासंग्रह खरवट हा 1980 आला आणि त्यानंतर पत्रावळ, धगाडा, खांडववन इत्यादी संग्रह आले. तर वामन होवाळ एकमेव कथाकाराने विनोदी दलित कथा लिहिली आणि विनोदांची त्यांची जाणीव नजरेत भरणारी आहे. काही गंभीर कथाही होवाळांनी लिहिल्या. बेनवाड, एककोट, आडवाटा, वारसदार. अर्जुन डांगळेंची कथा ही कार्यकर्त्यांचे दर्शन घडवते. बांधावरची माणसं या कथासंग्रहातून दलित व सवर्ण या दोन्ही समाजातील मानसिकता त्यांनी मांडली आहे. योगीराज वाघमारे यांनी उद्रेक, बेगड, गुडदाणी या कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. अमिताभ यांनी लिहिलेल्या कथा म्हणजे पड आणि लवटा या दोन संग्रहात मोजके कथालेखन तरी सवर्णांकडून होणारे शोषण त्यांनी रेखाटले आहे. अविनाश डोळस यांचा महासंगरमधील कथाही व्यापक परिणाम धारण करीत अशी स्वजातीतील शोषकांचा शोध घेते. तर यादवराव गायकवाड यांची कथा ही विज्ञानाची तपशील दिल्यामुळे उठून दिसणारी आहे. त्यानंतर शरणकुमार लिंबाळे यांनी कादंबरी लेखनाबरोबरच कथाही लिहिल्या. हरिजन, रथयात्रा, दलित ब्राह्मण हे या काळातील त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. माधव कोंडविलकर यांनी पार्वती, निर्मळ, काहिली या कथासंग्रहामध्ये दलित स्त्रीच्या शोषणाचा शोध घेतला आहे. तर सुखराम हिवराळ यांनी पारंपरिक अगतिक माणसाच्या वाट्याला येणारे दुःख भोग आपल्या विश्वगंगेच्या काठी, आभाळ आणि जागरण, वेठबिगार आणि विद्रोह या संग्रहातून मांडले. आता आपण दलित कथाकार म्हणजे अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, केशव मेश्राम, वामन होवाळ, अर्जुन डांगळे, योगीराज वाघमारे, तसेच शरणकुमार लिंबाळे, माधव कोंडविलकर असे प्रसिद्ध दलित कथाकार आणि त्यांनी लिहिलेल्या कथा. त्यानंतर ग्रामीण कथा. आता आनंद यादव यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे ग्रामीण कथेत. खळाळ 1967 आणि घर जावई 1974 हे त्यांचे कथासंग्रह. आनंद यादव यांचे ग्रामीण कथाकार आहेत. खळाळ आणि घर जावई. हे त्यांचे कथासंग्रहामध्ये शहरी ग्रामीण माणसातील दरी, शहराच्या आश्रयाला आलेला ग्रामीण माणूस, गावगाड्यातील बलुतेदार, जाती जमातीत नव्या निर्माण झालेल्या समस्या, राजकारण आणि या कथेचा परीघ व्यापलेला आहे. खेड्यातील श्रमाला किंमत मिळत नसल्याचे चित्रण, हिरवी संस्कृती या संग्रहात. तर फाट्याचं पाणीमध्ये राजकीय आशय आनंद यादवांनी काव्यमय असं लिहिली. त्यानंतर रार बोराडे हे ग्रामीण कथाही तितकेच महत्त्वाचे आहे. रार बोराडे यांनी लिहिलेल्या ग्रामीण कथाही महत्त्वाच्या आहेत. चारुती सागर हे या प्रभातील अत्यंत महत्त्वाचे आणि वेगळे कथालेखक होत. नागिन, नदीपार, मामाचा वाडा हे चारुता सागर यांचे 3 कथासंग्रह भटके दलित, बलुतेदार स्त्रिया अशा उपेक्षितांचे जगणे प्रकट करते. त्यानंतर 1972च्या दुष्काळाने संपूर्ण महाराष्ट्र होरपला
आणि त्याची झळ ग्रामीण भागाला अधिक पोचली. या ग्रामजीवनाची नस भास्कर चंदशिव यांनी नेमकी ओळखली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जांभळडव, अंगार माती, मरणकळा, नवी वारूळ, बिरड या त्यांच्या कथा संग्रहांनी केवळ ग्रामीण नव्हे तर एकूण मराठी कथासृष्टीत मोलाची भर घातली. त्यानंतर नागनाथ कोत्तापल्ले यांचे कर्फ्यू आणि इतर कथा संदर्भ, राजधानी, रक्त आणि पाऊस, कवीची गोष्ट, देवाचे डोळे, सावित्रीचा निर्णय इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. आनंद पाटील यांच्या कागद आणि सावली या दीर्घकथातून ग्रामीण भागातील भाऊबंदकी, कोर्ट कचेऱ्या, स्त्रियांचे दुःख यांचा वेध घेतलेला आहे. आणि मोहन पाटील यांच्या लिगाड आणि खांदेपालटमधून काळातील ग्रामीण राजकारणाचा प्रत्यय येतो. सदानंद देशमुख यांच्या लचांड उठावन संग्रहात या कथेने बदललेल्या गावाचे चित्र उभे केले. गावातील राजकारण, समाजकारण, ते नवी शोषण व्यवस्था त्यात येते. आता ग्रामीण कथाकार म्हणजे आनंद यादव यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर रा. बोराडे, चारुता सागर, भास्कर चंदनशिव, नागनाथ कोत्तापल्ले, आनंद पाटील हे सर्व ग्रामीण कथाकार आहेत. त्यानंतर स्त्रियांचे कथालेखन कमल देसाई, गौरी देशपांडे, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, उर्मिला पवार या प्रसिद्ध या कालखंडातील कथाकार. आता कमला देसाईंनी कुठल्या साच्यात बसवता येत नाही, तात्विक भूमीपलीकडे जात असतेपणाची जाणीव त्यांच्या कथा प्रकट करतात. परंपरा आणि नवत्या दोन अक्षरांवर त्या कथा फिरतात. कमल देसाई स्त्रीवादी बंडखोर भूमिका घेताना अत्यंत संयतपणा दाखवतात. मानवी जगण्याची अकलनीयता, यातनामयता, एकटेपण तसेच मानवी जीवनाचा शोध हेतू पूर्णपणे त्यांच्या कथेत येतो. रंग हा कमल देसाईंचा कथासंग्रह 60 काळात प्रसिद्ध झालेला आहे. तर 60 नंतर त्यांचा काळा सूर्य, हॅट घालणारी बाई या दीर्घकथा आल्या. म्हणजे या कथांमध्ये स्त्रियांनी बाईपणाविरुद्ध केलेले बंड दिसून येते. गौरी देशपांडेंनी स्त्रीवादाचा स्पष्ट आविष्कार करणाऱ्या लेखिका आहेत. हाय हे असं आहे या संग्रहातील त्यांच्या कथा स्त्री केंद्रीय असून स्त्री स्वातंत्र्याचा शोध घेतला आहे. आहे हे असं आहे ही कथा गौरी देशपांडे यांची. त्यानंतर सानिया हे 1980 पासून कथा लिहित आहेत. तर प्रिया तेंडुलकरांच्या कथा अधिक धाडसाने अवतरल्या. ज्याचा त्याचा प्रश्न 1984 प्रिया तेंडुलकरनी ही कथा लिहिली. ज्याचा त्याचा प्रश्न या कथासंग्रहातील कथा प्रस्थापित अशा वैवाहिक नातेसंबंधाचा शोध घेणारे आहेत. म्हणजे उच्च मध्यमवर्गीय स्त्रीचे जगणे आणि तिच्या समस्या या कथांचा केंद्रबिंदू आहे. आणि पुरुषी अहंकार या शोधाच्या आड येतो आणि मग या कथेतील स्त्रिया त्याविरुद्ध लढा देतात. घटस्फोटानंतर स्वतःच्या कर्तृत्वाने उभ्या राहणाऱ्या स्त्रियांना भाऊ, वडील, मित्र, पती यांचे वर्तन, त्यातील वळणे यांचा अनुभव येतो. मेघना पेठे यांचे हंस, अकेला आणि आंधळ्याच्या गायी या 2 कथासंग्रहामध्ये मोजक्या दीर्घकथा आहेत. दलित प्रवाहात स्त्रियांचे कथालेखन फारसे दिसत नाही. उर्मिला पवार यांनी 6वं पोट 1988 ही कथा लिहिली आणि चौथी भिंत 1997 या कथासंग्रहामध्ये दलित स्त्रीच्या भावविश्वास, अतीचा भोगवट्याचा आलेख मांडला आहे. आणि स्त्रीच्या वाटेला आलेले दुहेरी दबलेपण, तिच्यावर दलित पुरुषांकडून होणारा अन्याय ह्या कथा त्या बदलांचा वेध घेते. त्यानंतर प्रयोगशील कथा
आता मराठीत प्रयोगशील कथाही लिहिल्या गेल्या. दिलीप चित्रे, विलास सारंग, श्याम मनोहर इत्यादींची नावे त्यात सांगता येतील. दिलीप चित्रे यांचं अफेअर्स ही कथा मुंबईत घडते, पण हे कथेत येणारी मुंबई ही वेगळी आहे. अस्तित्वाचे भान त्याच्या व्यक्तिरेखांना असते, ते त्याचे जगण्याविषयी प्रेम असते. मी हा या कथेचा निवेदक आणि नायक आत्मभान आणि वस्तुभाव यामधून अस्तित्व जाणवेचा आविष्कार करतो. चित्रे आणि सारंगांच्या कथेत महानगरीय जीवनाची शोकात्म अशी जाणीव प्रकट केलेली आहे. विलास सारंगांच्या सोलेदाद आणि आतंक या कथासंग्रहातील कथात माणसामाणसातील नात्याचा शोध घेतलेला आहे. त्यानंतर श्याम मनोहर यांनी लिहिलेल्या 80 नंतरच्या कथालेखनात नाट्याचा शोध घेतलेला दिसतो. त्यानंतर विज्ञान कथा, वैज्ञानिक शोध, हाती लागलेले सत्य, धूसर सिद्धतेचे गोष्टी विज्ञान कथेत प्रकट होतात. भा. भागवत, नारळीकर, भालबा केळकर, सुबोध चावडेकर, यशवंत रांजणकर, निरंजन घाटे यांनी ह्या कथा लिहिल्या. तर भा. भागवत यांनी अदृश्य माणूस, झपाटलेला प्रवासी, चंद्रावर स्वारी अशा कथा परकीय बीज उचलून त्याला भारतीय वातावरण देत गप्पांच्या शैलीत आणल्या. नारळीकरांची कथालेखनामागील भूमिका, यक्षाची देणगी ह्या पहिल्या विज्ञान कथासंग्रहात तसे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. विज्ञानाच्या संकल्पना समजू न शकणारा वाचकही त्या संदर्भातील अनुभव समजू शकतो. अंतराळातील माणूस, टाईम मशीनची किमया आणि सूर्याचा प्रकोप हे त्यांचे विज्ञान कथासंग्रह. त्यानंतर भालबा केळकर यांच्या सावल्यांची सृष्टी या सुरुवातीच्या काळात लिहिलेल्या कथासंग्रहात अणुशक्तीचे विधायक आणि विध्वंसक असे दुहेरी रूप रेखाटले आहे. यशवंत रांजणकर यांच्या शेवटचा दिसमधील काही कथा विज्ञान कथा म्हणता येतील. निरंजन घाटे यांनी विपुल विज्ञान साहित्य लिहिले. जीवनदायिनी आणि इतर कथा, सुपरमॅन, प्रोटोकॉल, भविष्यवेध, यंत्रलेखक, मृत्यूदूत, यंत्रमानवाची साक्ष या कथासंग्रहातून यंत्रमानवाच्या अनेक कथा त्यांनी लिहिल्या आहेत. लक्ष्मण लोंढे यांनी विज्ञान कथा लेखक 22 जुलै 2095 1984 लिहिला. हा त्यांचा कथासंग्रह पृथ्वीवरील विनाश थांबवण्यासाठी प्राचीन मानवी संस्कृती कशी उपयोगी पडते हे त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर सुबोध चावडेकर यांनी गुगली, वामनाचे चौथे पाऊल, आकाश भाकिते, संगणकाची सावली या कथासंग्रहातून मानवी विकासात येणारे विज्ञान कसे विकृत कामातही उपयोगाला आणले जाते याचा प्रत्यय येतो. आणि आता नवकथाकार, दलित कथाकार, ग्रामीण कथाकार, विज्ञान कथाकार स्त्रियांनी काही लेखन केलं या काळात. ते सर्व कथाकारांचं मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.